आपल्या भावनांचं जग आहे ना, ते खूपच गोड आहे. त्यात एक मोठा विरोधाभास लपलेला आहे. कधी विचार केलाय का की जेव्हा काहीतरी खूप रोमांचक घडणार असतं तेव्हा जी एक वेगळीच भावना येते, तीच भावना, अगदी तशीच भावना एखाद्या मोठ्या संकटाच्या आधी का जाणवते? चला, आज आपण ह्याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. तर मग प्रश्न हा आहे की उत्साहाचा तो रोमांच आणि चिंतेची ती भीती, या दोन्ही भावना इतक्या सारख्या का वाटतात? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आपल्या भावनांच्या अगदी मुळाशी जावं लागेल. आपलं शरीर या दोन म्हणजे पूर्णपणे वेगळ्या भावनांना एकाच पद्धतीने का बरं प्रतिसाद देतं? एकदा विचार करून बघा, तुमचं हृदय जोरजोरात धडधडतंय, तळहात घामाने ओले झालेत आणि शरीरातून ॲड्रेनालिनची एक लहर पसरतीये. आता सांगा, हे उत्साहाचं लक्षण आहे की भीतीचं? कारण भावना दोन आहेत, पण शारीरिक अनुभव मात्र एकच आहे. स्टेजवर जाण्याआधीची ती धडधड असो किंवा परीक्षा आधीची भीती, शरीरासाठी दोन्ही अनुभव जवळपास सारखेच आहेत. चला तर मग या शारीरिक समानतेमागचं विज्ञान काय आहे ते पाहूया. ओके, तर आपण आपल्या शोधाच्या पहिल्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण हेच समजून घेणार आहोत की या दोन पूर्णपणे वेगळ्या भावना असूनही त्यांचा शारीरिक अनुभव एकसारखा का असतो. तर आपल्याला याचं उत्तर थेट मनात शोधून सापडणार नाहीये. त्यासाठी आपल्याला थोडं खोलवर जावं लागेल, आपल्या शरीराच्या वायरिंगमध्ये. हो, म्हणजे आपल्या मज्जासंस्थेच्या रचनेत. ही एक अशी सिस्टीम आहे जी आपोआप काम करते, आपल्या नियंत्रणाशिवाय. आणि इथेच आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा कळतो. आपलं शरीर धोक्यासाठी आणि संधीसाठी दोन्हीसाठी एकच अलार्म वापरतं. मग परिस्थिती चांगली असो किंवा वाईट, अलार्म एकच वाजणार. या सिस्टीमला म्हणतात स्वायत्त मज्जासंस्था किंवा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या शरीराचं ऑटोमॅटिक कंट्रोल सेंटर आहे. हृदयाचे ठोके, आपला श्वास, रक्तदाब ह्या ज्या गोष्टींवर आपलं थेट नियंत्रण नसतं, त्या सगळ्या गोष्टी ही सिस्टीम सांभाळते. आता या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमची एक खास शाखा आहे, ज्याला म्हणतात सहानुभूती मज्जासंस्था किंवा सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम. हीच ती शाखा आहे जी लढा किंवा पळा म्हणजे फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्ससाठी जबाबदार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हीच सिस्टम चिंता आणि उत्साह या दोन्ही वेळी सक्रिय होते. तिचं काम एकच, शरीराला कोणत्याही मोठ्या आव्हानासाठी किंवा संधीसाठी तयार करणं. आणि गंमत इथेच आहे, ही जी सिस्टम आहे ना, ती तेव्हाच सक्रिय होते जेव्हा तिला एखादं मोठं आव्हान दिसतं किंवा मग एखादी मोठी संधी. तिच्यासाठी हे महत्त्वाचं नाहीये की समोर धोका आहे की बक्षीस. ती फक्त घटनेची तीव्रता मोजते, तिचा प्रकार नाही. म्हणूनच प्रतिसाद नेहमी सारखाच असतो. तर मग ही प्रक्रिया घडते कशी? ही एक साखळी प्रक्रिया आहे, एक चेन रिॲक्शन. सगळ्यात आधी मेंदूला कळतं की काहीतरी महत्त्वाचं घडतंय. मग तो सहानुभूती मज्जासंस्थेला म्हणजे आपल्या सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमला ॲक्टिवेट करतो. त्यानंतर अधिवृक्क ग्रंथी म्हणजे ॲड्रिनल ग्लँड्स ॲड्रेनालिन नावाचं हार्मोन रक्तात सोडतात. आणि बस, आपलं शरीर ऊर्जा आणि सतर्कतेने भरून जातं. आणि याचा शारीरिक पुरावा अगदी आपल्या समोर आहे. चिंता असो किंवा उत्साह, दोन्ही वेळी हृदयाचे ठोके वाढतात, श्वास जलद होतो, तळहात घामेशतात, ॲड्रेनालिनची लहर येते आणि आपली सतर्कता वाढते. म्हणजे शारीरिक पातळीवर या दोन्ही भावनांमध्ये काहीही फरक नाहीये. तर आत्तापर्यंतच्या चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आपल्या शरीराला या दोन्हींमधला फरक कळतच नाही. ते फक्त एकच सिग्नल पाठवतं, तयार रहा. आता ती तयारी धोक्यासाठी आहे की एखाद्या मोठ्या संधीसाठी हे ठरवण्याचं काम शरीराचं नाही. मग जर शरीराला फरक कळत नाही तर आपल्याला कसा कळतो? जर सिग्नल एकच आहे तर अनुभव वेगळा का? याचं उत्तर मिळवण्यासाठी आता आपल्याला शरीरातून बाहेर पडून मेंदूकडे वळावं लागेल, कारण खरी गंमत तिथेच आहे. मेंदू या सिग्नलचा अर्थ कसा लावतो यातच सगळं रहस्य दडले. हाच तो प्रश्न आहे. जर शारीरिक डेटा म्हणजे शरीराकडून मिळणारी माहिती सारखीच असेल तर अनुभव इतका वेगळा का? याचं उत्तर आहे आपल्या संज्ञात्मक प्रक्रियेत, म्हणजे सोप्या भाषेत आपल्या विचार करण्याच्या आणि परिस्थितीचा अर्थ लावण्याच्या पद्धतीत. या भावनिक नाटकामध्ये मेंदूचे 3 मुख्य खेळाडू आहेत. पहिला आहे ॲमिग्डेला, जो आपल्या मेंदूतला भावनिक अलार्म आहे. दुसरा आहे हायपोथॅलॅमस, जो हार्मोनचा कंट्रोल सेंटर आहे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो एक तार्किक विश्लेषक आहे, म्हणजे जो विचार करून अर्थ लावतो. चला ॲमिग्डालाला थोडं जवळून समजून घेऊ. हा आपल्या मेंदूचा म्हणा ना एक भावनिक गाभा आहे, अगदी आदिम, जुना. याचं काम एका पहरेकऱ्यासारखं आहे. शरीरात जी काही उत्तेजना निर्माण होते ना, म्हणजे हृदयाची वाढलेली धडधड वगैरे, ते हा लगेच ओळखतो आणि मेंदूला एक धोक्याचा सिग्नल पाठवतो, अलर्ट, काहीतरी घडतंय. आणि मग येतो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स.
हा आपल्या मेंदूचा प्रगत, तार्किक भाग आहे. याला आपण मेंदूचा CEO म्हणू शकतो. तो ॲमिग्डालाने पाठवलेला तो अलर्ट सिग्नल घेतो आणि मग आजूबाजूच्या परिस्थितीचं विश्लेषण करतो. तो विचार करतो आणि मग ठरवतो की हा अलार्म धोक्याचा आहे की एखाद्या रोमांचक संधीचा. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आपली भावनिक वास्तविकता ही पूर्णपणे संदर्भावर अवलंबून असते. संदर्भ म्हणजे कॉन्टेक्स्ट हाच खरा किंगमेकर आहे. शारीरिक अनुभव तोच, पण संदर्भ बदलला की भावना पूर्णपणे बदलते. हे बघा, इथे अगदीच सोपं करून सांगितलं आहे. शारीरिक सिग्नल एकच आहे, धडधडणारं हृदय आणि ॲड्रेनालिन. पण जेव्हा आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, आपला CEO संदर्भ लावतो की अरे मी धोक्यात आहे, तेव्हा आपल्याला चिंता जाणवते. आणि तोच CEO जेव्हा संदर्भ लावतो की वाह, ही तर एक थरारक संधी आहे, तेव्हा आपल्याला उत्साह वाटतो. ठीक आहे, पण या उत्साहाच्या भावनेमागे अजून एक महत्त्वाचा खेळाडू आहे, आणि तो म्हणजे डोपामाइन. याला अपेक्षेचं रसायन असंही म्हणतात. या सकारात्मक अपेक्षेमागे या न्यूरोकेमिकलची खूप मोठी भूमिका आहे. डोपामाइनबद्दल ना एक खूप मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं की तो आनंदाचा रेणू आहे, पण नाही. खरं तर तो आनंदाचा नाही, तर पाठलागाचा रेणू आहे. म्हणजे तो आनंद मिळवण्यासाठी जे प्रयत्न आपण करतो त्याची प्रेरणा आहे. तर डोपामाइन नक्की काय आहे? हा एक न्यूरोट्रान्समीटर आहे. याचं मुख्य काम आहे प्रेरणा निर्माण करणं आणि आपलं लक्ष केंद्रित करणं. कसं? तर संभाव्य बक्षिसाच्या अपेक्षेची भावना निर्माण करून. ते आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी उत्सुक बनवतं. ते ध्येय गाठण्यासाठी ऊर्जा देतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, डोपामिन हे बक्षीस मिळण्यापूर्वी रिलीज होतं. ते मिळवण्याची आपली इच्छा वाढवण्यासाठी. म्हणजे डोपामिन हा प्रवासाचा आनंद आहे, ध्येय गाठल्यावर मिळणारा नाही. ते आपल्याला सतत पुढे ढकलत राहतं. ओके, तर आपण हे सगळं जीवशास्त्र समजून घेतलं, पण आता प्रश्न हा आहे की या ज्ञानाचा वापर आपण कसा करू शकतो? आपल्या या जीवशास्त्राचा वापर करून आपण आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवू शकतो का? आणि उत्तर आहे हो, कारण शारीरिक प्रतिसाद सारखाच असतो. त्यामुळे आपल्याकडे त्याचा अर्थ बदलण्याची ताकद आहे. आपण आपल्या मेंदूला ती कथा वेगळ्या पद्धतीने सांगायला शिकवू शकतो. म्हणजेच चिंतेचं उत्साहात रूपांतर करण्याची शक्ती आपल्यातच आहे. मग हे करायचं कसं? याची एक पद्धत आहे. सगळ्यात आधी तुमच्या शरीरात ज्या संवेदना होतायत त्या स्वीकारा. मग परिस्थितीचं मूल्यांकन करा. हा खरंच धोका आहे की एक आव्हान? त्यानंतर सकारात्मक स्वसंवादाने आपले विचार बदला. स्वतःला सांगा, माझं शरीर घाबरलेलं नाही, ते या आव्हानासाठी उत्साही आणि तयार आहे. ह्यालाच कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणतात. एक गोष्ट स्पष्ट करतो, याचा अर्थ भीतीकडे दुर्लक्ष करणं नाहीये किंवा भावनांना दाबून टाकणंही नाहीये. तर शरीरात निर्माण झालेल्या त्या ऊर्जेला, त्या उत्तेजनेला प्रेरणेचा स्रोत बनवणं आहे. त्या ऊर्जेला एक सकारात्मक दिशा देणं आहे. चला, तर मग आज आपण काय शिकलो याचा एक छोटासा आढावा घेऊया. पहिली गोष्ट, सहानुभूती मज्जासंस्था म्हणजे शरीराचा एकच अलार्म. दुसरी, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे मेंदूचा कथाकार जो त्या अलार्मचा अर्थ लावतो. तिसरी, कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणजे ती कथा बदलण्याची आपल्यातली शक्ती. आणि चौथी, डोपामाइन जे या सकारात्मक पाठलागासाठी इंधन पुरवतं. थोडक्यात काय, तर भावनेची सुरुवात जरी शरीरात होत असली तरी तिचा अंतिम निर्णय हा मनातच घेतला जातो. शारीरिक संवेदना म्हणजे फक्त कच्चा डेटा आहे. त्याचा अर्थ काय लावायचा हे आपला मेंदू, आपले विचार आणि आपला दृष्टिकोन ठरवतो. म्हणून आता पुढच्या वेळी जेव्हा तुमचं शरीर तुम्हाला सिग्नल पाठवेल, हृदय धडधडेल, तळहात घामाने भिजतील, तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा, तुम्ही या सिग्नलचा अर्थ कसा लावणार आहात. कारण तुमचं उत्तरच ठरवेल की तो क्षण भीतीचा असेल की उत्साहाच्या परमोच्च शिखराचा.